हे काय सफेद कांदा? मी तर लाल कांदे काढायला चालले होते. आजचा दिवस आमच्यासाठी खूप समाधान देणारा होता. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर अखेर आमच्या शेतातले कांदे उपटण्याचा शुभ दिवस उजाडला. सकाळीच लवकर शेतात पोचलो आणि हिरवळीने भरलेले कांद्याची पात पाहून मन आनंदाने भरून गेलं. तर नमस्कार रामराम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला उपटायच्यात कांदे. आज वावरात उत्साहाचं वातावरण होतं. मातीचा सुगंध, शुद्ध हवा आणि निसर्गाच्या सानिध्यात काम करण्याचा आनंद काही वेगळाच होता. तर मी यायच्या आधी नानीनं बरंचसं उपटून ठेवलं होतं आणि मग मला पण सुट्टी नव्हती. मग मला पण बोलली की घेऊ काय. मला बी सुट्टी वय आणि त्यात पक्क बिलाय झालं होतं खरं सांगायचं तर. आणि ते उपटायला गेलं की त्याचे काटे एवढे टोचायचे ना, त्याला कसं बसं कुदळीने त्याला खंदून ते काढून मग त्याच्या बाजूचे कांदे काढायचे. एवढा मोठा टास्क आला होता ना, मधीच होतं, नाहीतर बाकीच्या ठिकाणी नव्हतंच एवढं हे. आणि त्यानंतर मला असा कांदा भेटला. बोलले लाल कांदा काढायला आले आणि यात काय सफेद कांदा दिसला. मी तर 2 मिनिटासाठी शॉकच झाले होते. असं कसं काय होऊ शकतं? लाल कांदे लावले तर सफेद कलरचा कांदा आलाय कांद्यांमध्ये. त्या कांद्यानंतर मला परत एक सफेद कलरचा कांदा दिसला होता आणि त्याच्या बाजूला होतं बिलाईत. पहिलं बिलाईत उपटून घेतलं आणि मग म्हटलं कांदा उपटावा. तर कांदे असे होते ना, ते असे जोरात हिसकले तरी ते उपटत नव्हते आणि त्याचं जे वरचं पाचट असते का तेच निघून यायचं. कसा बसा तो उपटला. त्याच्या बाजूला पण मोठं हे होतं, तर त्याचं निम्मं पाचटच वरती काढून आणलं होतं. उपटतच नव्हता तो कांदा. बरेचसे कांदे काढून झाले होते आणि गुरं सोडायचा टाईम पण झाला होता. मग म्हटलं चला जावा घरी. मग मला बरेचसे सफेद कलरचे कांदे भेटले होते. मग म्हटलं जाता जाता घरी घेऊन जावा, कारण हे सफेद कांदे खूप फायदेशीर असतात असं मला सांगितलं नानीनं. मग म्हटलं चला जाऊ घरी घेऊन. कांदे उपटण्याचा आजचा दिवस आम्हाला पुन्हा एकदा शिकून गेला की मेहनत, संयम आणि निसर्गावर विश्वास ठेवला की यश नक्की मिळतं. तुमचेही कांदे काढून झाले का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सफेद कांद्यांचा काय उपयोग आहे तो पण सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.